आत्तापर्यंत आपण थॅलोफाईट आणि ब्रायोफाईट पाहिले. थॅलोफाईटपेक्षा ब्रायोफाईट थोडेसे ॲडव्हान्स्ड आहे. थॅलोफाईटमध्ये ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी 3 टाईप पाहिले, रिप्रोडक्शन पाहिलं. आता ब्रायोफाईटमध्ये काय पाहिलं आपण? असेक्शुअल रिप्रोडक्शन जेमी कपनं होतं, त्यातनं जेमीमुळं होतं, जे की त्यात जेमी कपमध्ये वाढतात. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय पाहिलं? ब्रायोफाईट जे आहे ते त्यांची प्लांट बॉडी गॅमेटोफायटिक असते, म्हणजे त्याच्यामध्ये n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात. ज्या प्लांट बॉडीवर मेल फिमेल सेक्स ऑर्गन्स तयार होतात, ज्याच्यामध्ये मेल फिमेल गॅमेट्स तयार होतात, त्या गॅमेट्सचं फ्युजन होतं, झायगोट तयार होतो. या झायगोटपासनं स्पोरोफायटिक प्लांट बॉडी तयार होते. झायगोट 2n असल्यामुळं स्पोरोफायटिक प्लांट बॉडी पण 2n असते. ज्या स्पोरोफायटिक प्लांट बॉडीमध्ये फूड सेटा कॅप्सूल असतं, कॅप्सूलमध्ये मिओसिस होतं, स्पोर्स तयार होतात. ते स्पोर्स जिथे पडतात तिथून पुन्हा नवीन मॉस किंवा लिव्हरवॉट तयार होतो. हे आपण ब्रायोफाईटमध्ये बघितलं. आता टेरिडोफाईट हे ब्रायोफाईटपेक्षा अजून थोडेसे ॲडव्हान्स्ड आहेत. आता ह्याच्यामध्ये काय येतं तर ह्याच्यामध्ये हॉर्सटेल्स आणि फर्न असे 2 आहेत, हॉर्सटेल्स अँड फर्न्स. आता हे सुद्धा काय आहे तर एक्सक्लुझिव्हली टेरेस्ट्रियल नाही आहे, तर अजूनही कूल, डॅम, शेडी प्लेसेस म्हणजे वॉटर बॉडीजच्या जवळपास असे वाढतात किंवा काही काही सँडी सॉईलमध्ये सुद्धा वाढतात. बट दे आर युजली फाउंड इन कूल, डॅम, शेडी प्लेसेस, सम फ्लरिश वेल इन सँडी सॉईल कंडिशन. म्हणजे थॅलोफाईटपेक्षा ब्रायोपेक्षा टेरिडो हे टेरेस्ट्रियल होत चालले. अजून आपण बघितलं ब्रायोफाईट्सना आपण काय म्हटलं? ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. आता हे पहिले तसे टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत टेरिडोफाईट्स, आणि ह्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू आहे जे आत्तापर्यंत नव्हतं. झायलेम आणि फ्लोएम हे ब्रायोफाईट्समध्ये नव्हते. ब्रायोफाईट्समध्ये काय होतं? रूट लाईक, स्टेम लाईक, लिव्ज लाईक फक्त स्ट्रक्चर होतं, तिथे व्हॅस्क्युलर टिश्यू नव्हतं. आता टेरिडोफाईट्समध्ये पहिल्यांदा व्हॅस्क्युलर टिश्यू तयार झाला, म्हणजे 2 कॅरेक्टरिस्टिक्स नवीन. इव्होल्युशनरी फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट टू हॅव व्हॅस्क्युलर टिश्यू लाईक झायलेम अँड फ्लोएम. आता हे मुख्यतः ऑर्नामेंटल म्हणून ग्रो केले जातात. ऑर्नामेंटल म्हणजे शोभेची झाडं म्हणून ग्रो केले जातात. ओके, नाऊ मी सांगितलं ग्रो इन, फाउंड इन कूल, डॅम, शेडी प्लेसेस, सम फ्लरिश वेल इन सँडी सॉईल. आता ह्याची ॲडव्हान्समेंट अशी आहे की ब्रायोफाईट्समध्ये मेन प्लांट बॉडी n क्रोमोझोमवाली होती, म्हणजे गॅमेटोफायटिक होती. टेरिडोफाईट्समध्ये मेन प्लांट बॉडी ही स्पोरोफायटिक आहे, 2n वाली आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम असतात. म्हणजे हे ॲडव्हान्समेंटकडे चाललं, इव्हॉल्व झालं अजून. तर जे हायर प्लांट आहेत त्याच्यासारखं इथे पण मेन प्लांट बॉडी ही 2n वाली आहे. मेन प्लांट बॉडी इज 2n, म्हणजे मेन प्लांट बॉडीमध्ये 2 सेट ऑफ क्रोमोझोम असतात. आता आपण बघतो एखादं ट्री आहे जे हे काय असतं? स्पोरोफायटिक असतं, म्हणजे ह्याच्यामध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. ह्याच्यावर फ्रूट्स येतात. ते फ्रूट्स कसे येतात तर गॅमेट्स तयार होतात n वाले, आणि n वाल्या गॅमेट्सचं फ्युजन होऊन n वाले गॅमेट कसे तयार होतात? ह्या प्लांट बॉडीतल्या सेक्स ऑर्गन्समध्ये मिओसिस होतं, n वाले तयार होतात, आणि हे फ्रूट्स हे ह्या झाडाच्या अंगावर वाढतात. म्हणजे मेन प्लांट बॉडी ही स्पोरोफायटिक असते आणि गॅमेटोफायटिक स्टेज ही प्लांट बॉडीच्या अंगावर वाढत असते. सो दिस इज इन ॲडव्हान्स्ड प्लांट्स. तसंच आता टेरिडोफाईट्समध्ये आहे, मेन प्लांट बॉडी ही स्पोरोफायटिक आहे, ब्रायोफाईटसारखी गॅमेटोफायटिक नाही आहे. मेन प्लांट बॉडी इज स्पोरोफायटिक. आता ह्याच्यामध्ये ट्रू रूट स्टेम लिव्ज आहेत, जे की ब्रायोफाईटमध्ये नव्हते. टेरिडोफाईटमध्ये आता ट्रू रूट स्टेम लिव्ज, झायलेम, फ्लोएम 5 स्ट्रक्चर्स तयार झाले. दीज ऑर्गन्स हॅव वेल डिफरन्शिएटेड व्हॅस्क्युलर सिस्टीम. ह्याच्यामध्ये झायलेम, फ्लोएम आहेत. आता ह्याचे जे लिव्ज आहेत, ह्या लिव्जमध्ये आता यांच्यामध्ये फ्लावर, फ्रूट्स वगैरे नाही आहेत. मग ह्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं तर ह्याचे जे लिव्ज आहेत तर ह्या लिव्जचे 2 प्रकार असतात. फर्स्ट मायक्रोफिल्स, PHYLL फिल म्हणजे लिव्ज, मायक्रोफिल म्हणजे छोटेवाले लिव्ज, जसं की सेलॅजिनेला. एक्झाम्पल इज सेलॅजिनेला. सी दिस इज मायक्रोफिल, दिस इज सेलॅजिनेला. ह्याच्यामध्ये स्मॉल लिव्ज आहेत. किंवा मोठे मॅक्रोफिल्स जसं की फर्न. ओके, सो सेलॅजिनेला अँड फर्न आर दी एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोफिल आणि मॅक्रोफिल. मायक्रो म्हणजे छोटे लिव्ज, एक्झाम्पल सेलॅजिनेला, आणि मॅक्रोफिल म्हणजे मोठे लिव्ज, एक्झाम्पल फर्न. म्हणजे ह्याचे जे लिव्ज आहेत हे लिव्ज हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आहेत, आणि ह्या लिव्समध्ये मॉडिफिकेशन होतं, आणि ह्या लिव्सच्या मागच्या सरफेसवर, खालच्या सरफेसवर काही लिव्सच्या स्पोर्स तयार होतात,
या स्पोर्स तयार करणाऱ्या लीव्सना म्हणायचं स्पोरोफिल्स. आणि हे स्पोरोफिल्स हे जे स्पोअर तयार करतात त्यामुळं फर्दर रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस होते. म्हणजे यांच्यामध्ये फ्लावर आहे का नाही आहे, तर ह्याचे जे लीव्स आहेत त्या लीव्सचं मॉडिफिकेशन होतं अँड त्याच्यामध्ये जे स्पोरोफिल्स तयार होतात दी स्पोरोफिल्स हेल्प फॉर फर्दर सेक्शुअल रिप्रोडक्शन. कसं होतं आपण बघणार आहे. आता कधीकधी हे जे लीव्ज आहेत किंवा हे जे स्पोरोफिल आहेत ते एकत्र येतात आणि काही कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर तयार करतात ज्यांना की म्हणायचं स्ट्रॉबेरी किंवा कोन. ओके, हे लीव्ज एकत्र येऊन ह्या लीव्जचीच ॲडव्हान्समेंट असते आणि स्पोरोफिल्स तयार होतात आणि ते स्पोरोफिल्स एकत्र येऊन कोनसारखं स्ट्रक्चर तयार करतात किंवा स्ट्रॉबेरीसारखं स्ट्रक्चर तयार करतात, जसं की सेलॅजिनेला आणि इक्विझॅटम. कोन्स कोणामध्ये आहेत? सेलॅजिनेला आणि इक्विझॅटम यांच्यामध्ये हे कोन्स तयार होतात. ओके, आता ह्याचे जे काही यूजेस आहेत तर त्या यूजेसमध्ये मेनली यूज्ड ॲज मेडिसिनल पर्पज, यूज्ड ॲज सॉईल बाइंडर्स. जेव्हा खूप म्हणजे हेवी रेन वगैरे होते तेव्हा वरची जी सॉईल असते, जमिनीच्या वरची जी फर्टाईल अशी सॉईल असते, तर ती सॉईल पाण्यामुळे धुवून जाते आणि त्यामुळे त्या लँडची फर्टिलिटी कमी होत असते. तर हे जे आहेत हे छोटे छोटे प्लांट्स असतात आणि त्याचे जे रूट्स असतात ते त्या सॉईलच्या वरच्या लेअरला, लँडच्या वरचं जे सॉईलचा लेअर असतो त्याला धरून ठेवतात आणि त्यामुळे ती सॉईल पाण्यानं वॉश आऊट होत नाही. सो दे वर्क ॲज सॉईल बाइंडर अँड दे आर ग्रोन ॲज ऑर्नामेंटल प्लांट्स. म्हणजे शोभेची झाडं म्हणून ते वाढवलं जातं. आता मी सांगितलं ह्याच्यामध्ये काय असतात, स्पोरोफिल्स असतात, म्हणजे त्या लीव्सच्या मागे स्पोर्स ग्रो होतात. या स्पोरोफिल्स जे आहेत हे जे लीव्ज आहेत ह्याचा जर खालचा सरफेस बघितला तर ह्याच्यामध्ये एक सॅक असते ज्याला म्हणायचं स्पोरॅन्जिया. काय म्हणायचं याला? स्पोरॅन्जिया किंवा स्पोरॅन्जियम. आणि ह्या स्पोरॅन्जियमच्या आत स्पोर्स तयार होतात. म्हणजे आता दीज आर लीव्ज आर कॉल्ड स्पोरोफिल्स. स्पोरोफिल्स का? तर त्या लीव्सच्या मागे स्पोर्स तयार होतात. हे स्पोर्स कुठे तयार होतात? तर त्या लीव्सच्या खाली एक स्पोरॅन्जिया नावाचं सॅक लाईक स्ट्रक्चर असतं की ज्याच्यामध्ये ते स्पोर्स तयार होतात. दे हेल्प फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. कधी कधी ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी किंवा कोन तयार होतात. एक्झाम्पल सेलॅजिनेला आणि इक्विझॅटम. दिस इज सेलॅजिनेला आणि दिस इज इक्विझॅटम. इक्विझॅटम म्हणजे घोड्याची शेपटीसारखं. सो सेलॅजिनेला अँड इक्विझॅटम, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफाइट्स हॅव्हिंग स्ट्रॉबेरी ऑर कोन्स. हे इथे स्ट्रॉबेरी आहे. दिस इज स्ट्रॉबेरी. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ मॉसेस हॅव्हिंग कोन्स. आता ह्यांचं रिप्रोडक्शन, हे जे काही लीव्ज आहेत ह्या स्पोर असतात. ह्याच्यामध्ये स्पोर जे तयार होतात ते कसे तयार होतात? तर या लीव्सच्या मागे जे स्पोरॅन्जिया नावाचं स्ट्रक्चर असतं तर हे जे लीफ आहे ह्याच्या खाली एक स्पोरॅन्जिया नावाचं स्ट्रक्चर असतं. ह्याच्यामध्ये मदर सेल्स असतात. ह्या मदर सेल्समध्ये होतं मिओसिस. हे लीवच्या खालच्या सरफेसवर चालले सगळे. हे जे लीव्ज आहेत या लीवच्या खालच्या सरफेसवर स्पोरॅन्जिया नावाचे सॅक्स आहेत की ज्याच्यामध्ये मदर सेल आहेत, स्पोअर मदर सेल आहेत, ज्या की ही प्लांट बॉडी 2N आहे. मी सांगितलं आता ॲडव्हान्समेंट झाली आहे. प्लांट बॉडी 2N आहे, स्पोरोफायटिक आहे. प्लांट बॉडी 2N आहे, 2N असली की त्याला स्पोरोफायटिक म्हणायचं. प्लांट बॉडी 2N आहे, स्पोरोफायटिक आहे. त्यामुळे ह्या ज्या मदर सेल आहेत या मदर सेल पण 2N वाले आहेत. ह्यांच्यामध्ये मिओसिस होतं. मिओसिस झालं की क्रोमोझोम नंबर हाफ होतो आणि N वाले स्पोर्स तयार होतात. या स्पोरॅन्जियामध्ये काय होतात? N वाले स्पोर तयार होतात. आता ह्या स्पोर्सचं काय होतं आपण पाहूया. हे N वाले जे स्पोर्स आहेत हे स्पोर्स जर्मिनेट होतात आणि छोटे छोटे असे हे स्पोर्स लँडवर पडतात. ह्या लीव्सच्या खाली असतात, खालच्या सरफेसवर. ह्या लीव्हच्या खालच्या सरफेसवर हे जे स्पोरॅन्जिया आहे त्याच्यातले स्पोर्स हे लँडवर पडतात आणि हे जिथे लँडवर पडतात तिथे हे असं स्ट्रक्चर तयार होतं. ओके, आता हे स्ट्रक्चर कसलं आहे? गॅमेटोफायटिक. कारण हे स्पोर्स Nवाले आहेत, मिओसिस झाल्यामुळे Nवाले आहेत. तर हे गॅमेटोफायटिक स्ट्रक्चर पण Nवाला आहे. या गॅमेटोफायटिक स्ट्रक्चरवर तुम्ही जर इथे बघितलं असेल तर इथे आर्किगोनिया आणि अँथेरिडिया तयार झालेत. आर्किगोनिया म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, अँथेरिडिया म्हणजे
मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. या मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये गॅमेट तयार होतात. त्या गॅमेटचं फ्युजन होतं. आता हे एन आणि हे एन म्हणजे झालं 2n. हा जो झायगोट तयार झाला, ह्या झायगोटपासून पुन्हा नवीन फॉर्म तयार होतो. ओके, आय विल टेल इट अगेन. तर हे जे प्लांट्स आहेत त्याचे जे लीव्ज आहेत, या लीव्सच्या खालच्या सरफेसवर स्पोरॅन्जियम असतं, ज्याच्यामध्ये स्पोअर मदर सेल असतात. ह्या स्पोअर मदर सेलचं मिओसिस होतं. ही प्लांट बॉडी 2n वाली आहे. ही जी प्लांट बॉडी आहे ही 2n वाली आहे. त्यामुळे ज्या मदर सेल आहेत त्या पण 2n वाल्या आहेत. त्याच्यामध्ये मिओसिस होतं. मिओसिसहून स्पोअर तयार होतात जे की n वाले असतात. हे स्पोअर असे जमिनीमध्ये पडतात. हे जमिनीमध्ये पडले की ह्याच्यावर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन तयार होतात. त्याच्यामध्ये गॅमेट तयार होतात. त्या गॅमेट्सचं परत फ्युजन होतं आणि पुन्हा 2n वाला झायगोट तयार होतो आणि ह्या 2n वाल्या झायगोटपासून पुन्हा ही प्लांट बॉडी तयार होते. ओके, सो इट इज द वे. पुन्हा एकदा सांगते, दिस इज दी प्लांट बॉडी विच इज 2n. ह्या 2n प्लांट बॉडीच्या लीव्सच्या खाली स्पोरॅन्जिया असतात. स्पोरॅन्जियामध्ये स्पोअर मदर सेल असतात. स्पोअर मदर सेलमध्ये मिओसिस होतं. मिओसिस झाले की n वाले स्पोर्स तयार होतात. n वाले स्पोर जमिनीवर पडतात. त्याच्यामध्ये मेल फिमेल सेक्स ऑर्गन्स तयार होतात, ज्याच्यावर मेल फिमेल गॅमेट तयार होतात. या गॅमेटचं फ्युजन होतं. 2n वाला झायगोट तयार होतो आणि ह्या 2n वाल्या झायगोटपासून पुन्हा ही गॅमेटोफायटिक प्लांट बॉडी तयार होते. आता स्पोरोफायटिक प्लांट बॉडी तयार होते. आता तुम्ही बघितलं असेल, ही जी स्पोरोफायटिक प्लांट बॉडी आहे ही डॉमिनंट आहे. ही फोटोसिंथेसिस करते. दिस इज द मेन लाईफ पार्ट ऑफ प्लांट. तर मगाशी कसं होतं, ब्रायोफाईट्समध्ये कसं होतं, गॅमेटोफायटिक स्टेज डॉमिनंट होती. इथं आता काय आहे, स्पोरोफायटिक 2n वाली स्टेज डॉमिनंट आहे. ती प्लांट म्हणून दिसते आपल्याला. ह्या 2n वर गॅमेटोफायटिक स्टेज तयार होते की जी स्पोरोफायटिक स्टेज ही फोटोसिंथेसिस करणारी असते. आणि ही जी गॅमेटोफायटिक स्टेज, आता इथे काय होते, एकसारखे स्पोअर तयार होतात. मोनोस्पोरी आहे ह्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये किंवा ह्याच्या काही प्लांट्समध्ये आणि काहीमध्ये 2 टाईपचे स्पोर्स तयार होतात. तर आपण ते बघूया. होमोस्पोरस म्हणजे काय, हेट्रोस्पोरस म्हणजे काय, आपण बघूया. पण आता एवढं लक्षात ठेवा की हे स्पोर्स जमिनीवर पडतात. त्या जमिनीवर पडलेल्या स्पोर्समधून गॅमेटोफायटिक स्टेज तयार होते. या गॅमेटोफायटिक स्टेजमध्ये मेल फिमेल सेक्स ऑर्गन्स तयार होतात. त्याच्यामध्ये गॅमेट्स तयार होतात. त्या गॅमेट्सचं फ्युजन होऊन 2n वाला झायगोट तयार होतो आणि ह्या झायगोटपासून पुन्हा 2n वाली स्पोरोफायटिक फोटोसिंथेसिस करणारी मेन प्लांट बॉडी तयार होते. म्हणजे ह्याच्यामध्ये मेन प्लांट बॉडी जी आहे दॅट इज स्पोरोफायटिक, दॅट इज 2n. मेन प्लांट बॉडी इज स्पोरोफायटिक 2n. दिस इज द मेन प्लांट बॉडी. इट इज डुईंग फोटोसिंथेसिस. इट इज 2n. स्पोरोफायटिक आहे मेन प्लांट बॉडी. ओके, गॉट इट. सो स्पोरॅन्जिया प्रोड्यूस स्पोअर्स बाय मिओसिस इन स्पोअर मदर सेल्स. हे स्पोअर्स जर्मिनेट होतात आणि ही जी गॅमेटोफायटिक तयार झाली ही इनकॉन्स्पिक्युअस स्मॉल म्हणजे जमिनीत पडतं आणि जमिनीमध्ये ह्याचं छोटंसं इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे छोटीशी अशी फारशी न दिसणारी अशी स्मॉल प्लांट बॉडी गॅमेटोफायटिक तयार होते. ह्याच्यावर गॅमेट्स, मेल फिमेल ऑर्गन्स गॅमेट्स तयार होतात आणि ह्या ऑर्गन्सपासनं ह्या मेल फिमेल गॅमेटवरच्या गॅमेटमधून झायगोट तयार होऊन झायगोटचं जर्मिनेशन होऊन ही पुन्हा प्लांट बॉडी तयार होते. सो इट इज द वे ऑफ रिप्रोडक्शन. ह्याचे जे सेक्स ऑर्गन आहेत त्यांना पुन्हा म्हणायचं आर्किगोनिया आणि अँथेरिडिया. सो इट इज द रिप्रोडक्शन. सी स्पोरॅन्जिया, स्पोअर मदर सेल, मिओसिस, स्पोर्स, स्पोअर, फॉल ऑन लँड. इथे काय होते, प्रोथॅलस तयार होतं. या स्ट्रक्चरला चपटं जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं प्रोथॅलस. त्याच्यामध्ये रूट लाईक रायझॉइड्स वगैरे असतात. ह्याच्यामध्ये मेल फिमेल सेक्स ऑर्गन्स तयार झाले. ह्याच्यामध्ये पुन्हा फ्लास्क लाईक अँथेरिडिया असतात आणि आर्किगोनिया आणि स्पर्म तयार करणारे अँथेरिडिया असतात. हे स्पर्म ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. एगच्या सिंगल एग असतं फ्लास्क लाईक ह्याच्यामध्ये आणि याचं फर्टिलायझेशन होतं. त्याच्या झायगोट तयार होतो आणि या झायगोटपासून पुन्हा ही मेन प्लांट बॉडी तयार होते, जी की ही प्लांट बॉडी ही स्पोरोफायटिक ही डॉमिनंट असते. सो दिस इज द रिप्रोडक्शन ऑफ टेरिडोफाईट्स. हे थोडंसं याच्यापेक्षा ब्रायोफाईट्सपेक्षा अजून ॲडव्हान्स झालेलं आहे. ओके, आता ह्याच्यातले मेजॉरिटी ज्या प्लांट्स असतात, मोस्ट ऑफ द प्लांट्स आर होमोस्पोरस म्हणजे एकच प्रकारचा स्पोर तयार होतो. मेजॉरिटी प्लांट्स आर होमोस्पोरस म्हणजे एकच प्रकारचा स्पोर तयार होतो.
पण काही प्लांट्समध्ये 2 टाईपचे स्पोअर्स तयार होतात. एकाला म्हणायचं मॅक्रोस्पोअर आणि एकाला म्हणायचं मेगास्पोअर किंवा मायक्रोस्पोअर आणि मेगास्पोअर. आता मायक्रोस्पोअर म्हणजे मेल असतात, मेगास्पोअर म्हणजे फिमेल असतात. एक्झाम्पल मग आता ह्या प्लांट्सना काय म्हणायचं? हेटेरोस्पोरस. एक्झाम्पल आहे सेलॅजिनेला आणि साल्विनिया. ह्यांचं जे रिप्रोडक्शन आहे ते होमोस्पोरसपेक्षा थोडंसं वेगळं असतं.